ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 368 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत प्रणवाची माहिती आणि संन्यास पद्धतीचे वर्णन. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. भगवान शंकर म्हणाले की पार्वती, तू मला प्रणवाशी संबंधित जे काही प्रश्न विचारलेस ते सर्व मी तुला सांगतो. हे निरूपण श्रवण केल्याने जीव शिवस्वरूप होतो. प्रणवाचा अर्थ जाणणे हेच शिवज्ञान होय. प्रणव हा सर्व मंत्रांचे बीज आहे. तो सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूल आहे. तो वेदांच्या आधीचा, वेदांचे सार आणि माझेच स्वरूप आहे. तोच त्रिगुणांच्या पलीकडचा, सर्वज्ञ आणि सर्वांचा कर्ता आहे. ओम या एकाक्षर मंत्रात सर्वगत असा मी नित्य विद्यमान आहे. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून उत्पन्न झालेले हे व्यष्टी समष्टी रूप स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्व या प्रणवातच स्थित आहे. म्हणून ओम हे एकाक्षर ब्रह्मच सर्व अर्थ साधून देणारे आहे. याच्या सर्वार्थ साधकतेमुळे मी ओंकारयुक्त प्रणवातून सर्वप्रथम जगाची निर्मिती करतो. मी प्रणवरूप आहे आणि प्रणव मत्स्वरूप आहे. आमच्यात वाच्य आणि वाचक असा भेद नाही. म्हणूनच मला ब्रह्मऋषी व एकाक्षर रूप म्हणतात. वाच्य आणि वाचक यांचे एकत्व जाणणाऱ्या विद्वानांनाच मी प्राप्त होतो. हे परमेश्वरी, यावरूनच प्रणवच सर्व कारणांचे कारण आहे हे लक्षात घे. जे मुमुक्षु आहेत तेच या निर्गुण निराकार परमेश्वराला म्हणजेच प्रणवाला जाणू शकतात. ओम हा सर्व मंत्रांचा शिरोमणी आहे. काशीमध्ये प्राणत्याग करणाऱ्या जीवांना मुक्ती मिळावी म्हणून मी या मंत्राचा उपदेश देतो. आता प्रणव उद्धाराविषयी सांगतो. हे जाणून घेतल्याने परमसिद्धी प्राप्त होते. प्रथम अकाराच्या आश्रयाने असलेल्या निवृत्ती कलेचा उद्धार करावा. त्यानंतर उकारात इंधन कलेचा, मकारात कालकलेचा, नादात दंड आणि बिंदूत ईश्वर कलेचा उद्धार करावा. अशा प्रकारे पंचवर्ण रूप प्रणवाचा उद्धार होतो. 3 मात्रा आणि बिंदूनात नादात्मक प्रणवाचा जप केल्याने जीवांना महामुक्ती मिळते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राणी मात्रांचा तो प्राण असल्यामुळे ओंकाराला प्रणव म्हणतात. अकार, उकार आणि मकार या 3 मात्रा व एक अर्धमात्रा मिळून ओम होतो. यातील अर्धमात्रा ही नाद बिंदू स्वरूप असून तिचे वर्णन करता येत नाही. केवळ ज्ञानी लोकच तिला जाणू शकतात. पार्वती, ईशान सर्व विद्याना ईश्वरः सर्वभूतानां यो वै ब्रह्मानं विद्याती पूर्व इत्यादी श्रुती आहेत. हे सर्व विश्व माझ्यामुळेच उत्पन्न होते. हे वेदविधान अगदी सत्य आहे. म्हणून वेदांच्या आरंभी ओंकारात्मक असा मीच विद्यमान आहे. ओंकार हा माझाच निर्गुण परब्रह्मवाचक शब्द असल्याने वेदांच्या सुरुवातीला म्हटला जातो. ओंकारातील अकार हे महान बीज आहे. याच्या रजोगुणामुळे ब्रह्माजी उत्पन्न होतात. उकार याची प्रकृती अर्थात योनी आहे. हिच्या सत्वगुणामुळे पालन करते श्रीहरी उत्पन्न होतात. मकार हे पुरुष बीज आहे. याच्या तमोगुणामुळे संहार करते शिवजी उत्पन्न होतात. बिंदू हे महेश्वरांचे रूप आहे. त्यांच्यामुळे तिरोभाव होतो. नादरूपाने साक्षात शिवच विद्यमान आहेत. ते सर्वांवर अनुग्रह करणारे आहेत. म्हणून शांत चित्ताने ध्यान करताना नादरूपी शिवजींचे आपल्या मस्तकात ध्यान करावे. नाद हे शिवजींचे अतिश्रेष्ठ आणि परम मंगलमय रूप आहे. हेच सर्वज्ञ, सर्वकर्ता, सर्वेश, निर्मळ, अविनाशी, अद्वैत आणि परब्रह्म आहे. हेच व्यापक आहे, सर्वत्र स्थित आहे. ओंकारातील अकार, उकार, मकार, बिंदू आणि नाद या 5 वर्णांमध्ये अनुक्रमे सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान ही 5 ब्रह्मस्वरूपे आहेत. ही माझीच रूपे आहेत. अकारात सद्योजात रूपात 8 कला आहेत. उकारात वामदेव रूपात 13 कला आहेत. मकारात अघोर रूपात 8 कला आहेत. बिंदूत पुरुष रूपात 4 कला आहेत. तर नादात ईशान रूपात 5 कला आहेत. मंत्र, यंत्र, देवता, विश्वरूप, गुरु आणि शिष्य या 6 पदार्थांच्या अनुसंधानाने प्रणवाची प्रपंचात्मकता होते. प्रणव मंत्र 5 वर्णांची समष्टी आहे. तोच यंत्र रूप होतो. यंत्र देवता रूप आहे. देवता विश्वरूप आहे. विश्वरूप गुरु आहे आणि शिष्य गुरुचेच स्वरूप असतो. ओमितिंदम सर्वम अर्थात हे सर्व ओंकाराचेच रूपच आहे असे श्रुतीचे म्हणणे आहे. वाच्य वाचक संबंधांचा हाच अर्थ आहे. मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, शक्ती आणि शांती आदी कला ही सर्व स्थाने म्हणून सांगितली जातात. शांततीत स्थानालाच परात्पर म्हणतात. ज्याच्या मनात दृढ वैराग्य आहे तोच या अवस्थेचा अधिकारी असतो. मीच त्याचा ध्यान विषय असतो. तो माझ्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्याला स्वतःची आठवणच नसते. अशा प्रकारे जीवाची प्रणवात एकतानता होते. बोध्य आणि बोधक भाव अर्थात जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचा प्रणव हाच बोधक आहे. हे देवी, ज्यांना आपले इहपर कल्याण व्हावे असे वाटते अशा शांत, जितेंद्रिय, व्रतादिकांचे श्रद्धेने पालन करणाऱ्या, पवित्र आचरण करणाऱ्या तपस्वी ब्राह्मणाने
आणि वेदांवर निष्ठा असलेल्या विषयापासून विरक्त झालेल्या मनुष्याने देवांची, ब्राह्मणांची व दिनांची सेवा करणाऱ्या, शिवव्रतांचे पालन करणाऱ्या, सर्व शास्त्रांचा अर्थ जाणणाऱ्या, तत्वज्ञान आणि वेदांत ज्ञान यात पारंगत असणाऱ्या आणि बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ अशा आचार्यांना शरण जावे, त्यांना दंडवत प्रणिपात करून संतुष्ट करावे, त्यांना शिवस्वरूप मानून आपला विचार कथन करावा, त्यांच्या आज्ञेने पुढील 12 दिवस पयोव्रत करावे, अर्थात केवळ दूध पिऊन राहावे. त्या अवधीत समुद्रकिनारी, नदी तिटावर, पर्वतात किंवा शिवालयात निवास करावा. शुक्ल पक्षातील पंचमीला आणि एकादशीला प्रातःसमयी लवकर उठावे, शौचादी कर्मे करून स्नान करावे, आचार्यांना बोलावून विधीपूर्वक नांदी श्राद्ध करावे, काख आणि उपस्थावरील केस सोडून शेष सर्व केसांचे मुंडन करावे, शेंडीसाठी 7-8 केस ठेवावेत, नखे काढावी, मग स्नान करावे, मुठभर सातूचे पीठ खावे, सायंकाळी स्नान करून संध्या करावी. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने आचार्यांसह संध्याकाळची उपासना करावी. शिवस्वरूप आचार्यांना म्हणजे गुरुदेवांना वस्त्र आणि दक्षिणा द्यावी. आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधीनुसार होमद्रव्यांचे औपासन अग्नीमध्ये हवन करावे. प्रदीक्त अग्नीमध्ये पुरुष सुक्ताने समिधा, अन्न आणि घृतयुक्त चरूच्या आहुतींनी हवन करावे. मग आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधानाप्रमाणे स्विष्टकृत आहुतींनी हवन करावे. अशा प्रकारे तंत्रयुक्त हवन अग्नीच्या उत्तरेस खाली दर्भ, त्यावर मृगचर्म आणि त्यावर वस्त्र अंथरून सुखद आसन तयार करावे. त्यावर बसून ब्राह्ममुहूर्त येईपर्यंत स्थिर चित्ताने गायत्रीचा जप करावा. त्यानंतर स्नान करावे. होमाचा भात शिजवून घ्यावा. पुरुष सुक्ताने आरंभ करून विराजा होमापर्यंत आहुती द्याव्या. वामदेव अथवा शौनक मंत्राने हवन करावे. शेष हवन समाप्त करून प्रातःकाळच्या औपासन अग्नीमध्ये हवन करावे. त्या अग्नीला आत्म्यामध्ये स्थापन करावे. सूर्योदय झाल्यावर क्रमशः गायत्रीचा जप करावा. मग मी लोकेशना म्हणजे लोकांमधील कीर्तीची इच्छा, पुत्रेशना म्हणजे पुत्राची इच्छा आणि वित्तेशना म्हणजे धनाची इच्छा यांचा त्याग केला आहे असा उच्चार करावा. शेंडी, यज्ञोपवीत यांचा जलाशयात तर वस्त्र, कटीसूत्र यांचा भूमीवर त्याग करावा. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे काही अंतर चालून जावे. लोकव्यवहारासाठी कोपीन आणि दंड धारण करावा. गुरूंच्या समीप जावे. त्यांना 3 वेळा दंडवत प्रणिपात करावा. विनम्र भावाने दोन्ही हात जोडून त्यांच्यापाशी उभे राहावे. गुरूंनी विरजा अग्नीतून उत्पन्न झालेले श्वेत भस्म आपल्या हाती घ्यावे. ओम अग्निरीती भस्म वायुरीती भस्म या मंत्राने ते अभिमंत्रित करावे. त्याने शिष्याच्या भाळी त्रिपुंड तिलक काढावा. काही भस्म त्याच्या हाती द्यावे. ते मस्तकापासून पायापर्यंत सर्वांगास लावावयास सांगावे. हृदय कमळामध्ये तुझ्या सहित माझे शिवपार्वतीचे ध्यान करावे. प्रसन्न चित्ताने शिष्याच्या मस्तकावर हात ठेवावा. त्याच्या उजव्या कानात ऋषी छंद आणि देवतेसहित प्रणवाचा उच्चार उपदेश करावा. त्याला प्रणवाचा अर्थ नीट समजावून सांगावा. प्रणवाचे 3 प्रकार आणि त्यांचे अर्थ तसेच प्रणवाचे 6 प्रकारचे अर्थही सांगावे. शिष्याने गुरूंना दंडवत प्रणिपात करावा. 12 प्रकारांनी वंदन करावे. त्यानंतर गुरुदेवांच्या अधीन राहून वेदांताचा नित्य अभ्यास करावा. आपल्या आत्म्यामध्ये विशुद्ध, निर्विकार आणि अविनाशी परमात्म्याचे अर्थात माझे ध्यान करावे. हे ध्यान करताना प्रणवाचा उच्चार करून आपल्या हृदयरूपी स्वच्छ उज्ज्वल केसर आणि कर्णिकायुक्त अष्टदल कमळाच्या मध्यभागी तुझ्या सहित मी अर्थात शिवासह शिव नित्य विराजमान आहे असे स्मरण करावे. याप्रमाणे नित्य उपासना आणि हृदयामध्ये माझे ध्यान करणाऱ्या उपासकांना माझ्या लोकी म्हणजेच शिवलोकी गती प्राप्त होते. माझे ज्ञान प्राप्त होऊन माझे सायुज्य त्यांना लाभते. शमदमादिकांचे तत्परतेने पालन करणाऱ्या वेदांत ज्ञानात पारंगत असलेल्या अभिमानरहित यतींनाच हे अलौकिक वैभव प्राप्त होते. अशा प्रकारे श्रोते आपण पाहिले की शिवजींनी पार्वतींना संन्यास पद्धतीचे वर्णन सांगितले आहे. आता पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की संन्यासाचा जो आचार आहे, कसे वर्तन आहे, ते कसे असावे, त्याविषयीची कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेणार आहोत. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.